ही गोष्ट आहे एका विरुद्ध स्वभावाच्या जोडीची, परफेक्ट एजेची आणि धांदरट लीलाची. तर गोष्ट सुरू होते ती एजेच्या म्हणजेच अभिराम जहागीरदारच्या वाढदिवसापासून. या एजेच्या 3 सुनांनी त्याच्या वाढदिवसाला त्याचं स्वयंवर ठेवलंय. एजे या मुलींमधून स्वतःसाठी बायको निवडणार आहे, स्वतःचा स्वयंवर करणार आहेत म्हणे. What? Are you serious? Now that's like a breaking news. मी असं ऐकलं होतं की वय झालं की लोकांना म्हातारचड लागतो, पण या जन्मात प्रत्यक्षात मला असं बघायला मिळेल हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. घरात 3 सुना असताना या सासऱ्याला लग्न करायची काय हौस आहे ना पुन्हा. काय माहिती ही बंडल आयडिया कोणाची असेल. आमची. घरात सासू असण्याची किंमत तुम्हाला काय करणार. घरात एक सासू असणं तेवढंच महत्वाचं असतं जेवढं घरात एक सून असणं महत्वाचं आहे. पण आजकाल तर असा जमाना आलाय की जो मुलगा आपल्या आईला सांभाळतो, आई सोबत राहतो, अशा मुलाशी लग्न करायला मुली नाहीच म्हणतात. पण आमचं असं नाहीये. आम्हाला आमच्या घरात आमची सासू हवी आहे. लक्ष्मी, सरस्वती, हे काय, सवाष्ण महिला घरातून जाताना हळदी कुंकू लावायची पद्धत असते. काळजी करू नका, आम्ही आमच्या सासऱ्यांच्या लग्नाचं इन्व्हिटेशन तुम्हाला नक्की देऊ. आणि तुम्ही नक्की यायचा, आम्हाला खूप आनंद होईल. या तुम्ही. बरेचसे अनोळखी गेस्ट तिथे आहे. नक्की काय चाललंय? अभिराम, तुझ्या आयुष्यातला एकटेपणा आता संपायला हवा. तुझं लवकरात लवकर लग्न व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. हो ना? हो एजे. एजे, या सगळ्या मुली आम्ही पर्सनली शॉर्टलिस्ट केल्यात आणि यातली एखादी मुलगी तुम्ही आज फायनलाइज करावी अशी आमची इच्छा आहे. एजे, आम्हा तिघींकडून हे स्वयंवर तुमच्यासाठी बर्थडे सरप्राईज आहे. ज्यामुळे एजे जाम भडकलाय आणि त्याने ठेवल्यात होणाऱ्या पत्नी समोर ह्या अटी. माझ्यावर संसार करताना कुठली वाट सोपी नसणार आहे. म्हणजे काय? माझ्या बरोबर संसार करणं म्हणजे अशाच डिफिकल्ट वाटेवर चालणं असेल. हा काही डोक्यावर पडलाय का? अरे, ते भल्या भल्या रोमॅन्टिक मुलांना मुली मिळत नाहीयेत आणि या वयात या असल्या अटी. ह्यांचं लग्न होणं ना अशक्य, निव्वळ अशक्य. बोला, कोणाला माझ्याशी लग्न करायचंय? कोणाला व्हायचंय जहागीरदार घराण्याची सून, सासू आणि बायको? पण एजेचा काहीतरी गैरसमज होतो आणि तो लीलाच्या मावशी आईचा अपमान करतो. तुम्ही आय वॉज शुअर कोणीतरी तयार होणारच या वाटेवर चालायला. का नाही होणार? कोणाला नाही आवडणार एका श्रीमंत घराण्याची सून व्हायला? तर बोला, मान्य आहेत तुम्हाला सगळ्या कंडिशन्स? कसल्या कंडिशन्स? मावशी आई, त्या मान्य करून तुम्ही ऐकून इथे पुढे आलात त्या कंडिशन्स. एका अनोळखी माणसाची लग्न करायला निघालायत तुम्ही. हा, स्वतःचं आयुष्य पणाला लावायला निघालाय. नाही नाही, मला असं काहीच करायचं नाहीये. काय पाहिजे तुम्हाला? जहागीरदार घराण्याची सून म्हणून मिरवायचंय स्वतःला, का या प्रॉपर्टीची मालकीण व्हायचंय?
नाही बोला ना, या लग्नाच्या प्रपोजल मध्ये असं काय आहे की तुम्ही एवढा एक्स्ट्रीम कंडिशनला मान्य करून पुढे आलायत? नाव, पैसा, प्रसिद्धी, घराणं, बोला. नाही ते हे एका अनोळखी माणसाची लग्न करून एक शोपी सारखं आयुष्य का जगायचंय तुम्हाला? काय रिझन आहे? नाही ते तुम्ही नाही आता बोलता येणार नाही तुम्हाला, कारण की शब्द फुटणार नाही तुमच्या तोंडातनं. मी सांगतो ना, लोभी आहात तुम्ही, लोभी. तुमचा ग्रीडीनेस इतका सहजपणे पकडला गेला, त्याचा तुम्हाला त्रास होतोय. ओ अंकल, लीला मात्र एजेला त्याच्या चुकीची शिक्षा करते. तर हा असा सुरू होतो एजे आणि लीलाचा प्रवास. काय खास कारण? कारण तसं खासच आहे, म्हणूनच तर आले ना. माझा मुलगा अभिराम लग्नाला तयार झालाय. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माहितच आहे ना गुरुजी, गेली कित्येक वर्ष हा एकटाच आहे. बस आता बाप्पानं माझ्या लेकाला सुखात ठेवेल अशा मुलीची लवकरात लवकर गाठभेट घालून द्यावी, हीच त्याच्या चरणी प्रार्थना, इच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मुलाला सुयोग्य आणि कुटुंबाला शोभेल अशी मुलगी लवकरच सापडेल.
बघितलं, हीच खरी देवाची कृपा. मी तुम्हाला सांगितलं होतं की एजेना ह्याच मंदिरात योग्य मुलगी सापडेल. बरं, मला सांग, तुझ्या मते नवरा आणि बायको या दोघांमधलं नातं कसं असायला हवं? कसं असतं, ह्या जगात एका स्त्रीला तिच्या पती व्यतिरिक्त दुसरं काय महत्वाचं असणार? त्याचं सुख तेच तिचं सुख, त्याचं दुःख तेच तिचं दुःख, त्याचा आनंद तोच तिचा आनंद, त्याची ध्येय तीच तिची ध्येय, हे जी समजते तीच असते संपूर्ण स्त्री. कारण विवाहानंतर एका युवतीच्या आयुष्याचा पुनर्जन्मच तर होतो. तिचं अस्तित्व, तिचा बाणा, तिचा मीपणा सगळं काही उंबरठ्या बाहेर ठेवून जेव्हा तिचं पतीचं आयुष्य वेचायला सज्ज होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाचा आरंभ होतो. हा मॅम, मला मगाशी ऐकू नाही आलं, परत एकदा सांगता का? आम्हाला तुम्ही खूप आवडलात. आम्ही तुम्हाला आमच्या बाजूने सिलेक्ट करतोय. हे काय? लक. लक? लक म्हण, लॉटरी म्हण, वरदान म्हण. वरदान? या पेपर्समुळे तुला जे हवंय ते मिळेल. नक्की कसले पेपर्स आहेत हे? अग्रीमेंट. मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तुझ्या फायद्याचं डील आहे. तुला हे सगळं मान्य असेल तर या पेपर्सवर साइन कर. अंकल, तुम्हाला काय वाटलं मी खरंच या अग्रीमेंटवर साइन करीन? तुम्हाला लग्नाची नाही, ट्रीटमेंटची गरज आहे. हा नंबर मनोरुग्णालयाचा आहे, मेंटल हॉस्पिटलचा. कॉल करा, चांगली ट्रीटमेंट देतील ते. पुढच्या वेळी असं काही प्रपोजल आणताना बॉडीगार्ड काय गँगस्टर जरी आणलात ना तरी मी घाबरणार नाहीये, कळलं?
एजेशी लग्न करण्याची ऑफर लीला धुडकावून लावते. असे हे एकमेकांशी भांडणारे एजे आणि लीला कसे एकत्र येतील पाहूया थोड्याच वेळात. लीलाची बहीण रेवती एका मुलाच्या म्हणजेच विक्रांतच्या प्रेमात पडते. ताई, तुला ह्याला मारायचं असेल तर आधी मला मार. सो कधीपासून चाललाय तुमचा हा खेळ? खेळ? कसला खेळ? हाच चंद्र चंद्र. ताई, माझं विक्रांतवर मनापासून प्रेम आहे आणि विक्रांतचं सुद्धा. बहिणीच्या प्रेमाला पाठिंबा देणाऱ्या लीलाला कळतं की विक्रांतचं आधीच लग्न झालंय. लीला, काय झालं? इथे असं अर्जंटली का बोलवलं मला? रेवती, याला सांग काय ओरड याच्यावर. हे घे तू आधी डोळे पुसून. बास झाली नाटकं. रेवती, याला सांग तुझ्या आयुष्यातनं निघून जायचं आणि परत कधीच यायचं नाही. ए रेवती, हे तू सांग ना तुझ्या ताईला. तिला सांग ना, मी माझ्याबद्दलचं सगळं खरं तुला आधीच सांगून टाकलं होतं ते. हा, तू गप्प काय आहेस आता? तू बोलत का नाहीयेस काही? हे बघ, मी नाही जगू शकत आहे तुझ्याशिवाय. मी ताई, डॉक्टरांना बोलवा ना. माझ्या बहिणीला बघा ना, तिला बघा किती रक्त वाहते. पटकन जरा तुम्ही फोन करा ना, लवकर लवकर करा. येऊ बाळा, डोळे उघड ना, डोळे उघड. काय झालंय? माझी बहीण खूप रक्त वाहून गेले. तू आधी शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय. रेवूने हाताची शीर, घरी सगळीकडे रक्त. तुम्ही आधी तिला घेऊन जा प्लीज, तिचा जीव वाचवा. शीर कापली आहे म्हणजे सुसाईड केस आहे. तू पोलीस कंप्लेंट केली आहेस का? पोलीस हो, मी करते ना डॉक्टर, मी करते. आधी तुम्ही तिला वाचवा, तिला काहीतरी होईल बघा ना. हे बघ, हॉस्पिटलचे प्रोटोकॉल्स असतात आणि आम्हाला ते फॉलो करायला लागतात. तू आधी पोलीस कंप्लेंट कर, मग आम्ही पेशंट घेतो. नाही, हे बघा, असं करू नका. अहो, लवकर काही नाही केलं ना तिला काहीतरी होईल डॉक्टर, प्लीज. सॉरी, हॉस्पिटलचा नियम आहे. एजे तुमचा मित्र आता बरा आहे, उद्या त्याला डिस्चार्ज मिळेल. त्या मुलीची ट्रीटमेंट का सुरू केली नाही तुम्ही? सुसाईड केस आहे. डॉक्टर, तुम्ही शपथ घेतली आहे लोकांचा जीव वाचवण्याची, त्यांना मारण्याची नाही. एजे सर, अशा केसेस आमच्याकडे रोज येतात. रोज जर मारणं म्हणजे फक्त एखाद्याचा जीव घेणं नाही, शक्य असतानाही त्याला न वाचवणं तेही मारणं असतं. आय हॅव टू फॉलो हॉस्पिटल प्रोसिजर्स. प्रोसिजर महत्वाचं का जीव? ही हॉस्पिटल बांधली जातात लोकांचा जीव वाचवण्यासाठी. लोक तुम्हाला देव मानतात. तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा आणि तुमच्या प्रोफेशनला जागा. प्रोसिजर काय ते मी बघतो. माझी मदत कराल का सर? एक मुलगा आहे, माझ्या बहिणीला खूप त्रास देतोय. अहो, त्याचं लग्न पण झालंय तरी माझ्या बहिणीच्या मागे लागलाय. आज तर माझ्या बहिणीचा जीव जाणार होता. त्या लफंग्याला तुम्ही अजिबात सोडू नका सर, प्लीज माझी मदत करा.
या विकृत माणसापासून रेवला कसं वाचवू? आपला या विक्रांतसमोर निभाव लागणार नाही हे कळल्यावर लीला एजेची मदत घ्यायची ठरवते. प्लीज तुम्ही त्या विक्रांतला शिक्षा द्या. मला मदत कराल ना प्लीज? मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करीन. माझ्या जवळच्या सगळ्यांना माहिती आहे की मी माझा शब्द किती मनापासून पाळतो. आता तुलाही ते कळेल. माझा तुमच्यावर विश्वास आहे. पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. आणि अशा प्रकारे दिलेला शब्द पाळण्याच्या नादात लीला जहागीरदार घराण्याची सून, सासू आणि एजेची बायको होणार ह्यावर शिक्कामोर्तब होतोच. लेडीज अँड जेंटलमेन, हिअर आय अनाउन्स अँड द लकी गर्ल इज लीला. लीलाला एजेशी लग्न करण्यातून एक पळवाट सापडली आणि ती सुद्धा एजेच्या सगळ्यात मोठ्या सुनेच्या म्हणजेच दुर्गाच्या मदतीने.
आणि ही असेल माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक. आणि ही अशी चूक आहे जी एकदा माझ्या हातून झाली की मला कधीच सुधारता येणार नाही. म्हणजे तुला एजंटशी लग्न अजिबात करायचं नाहीये. तुम्हाला कसं सांगू मी, ते एजंटशी लग्न केल्यावर माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. मला आयुष्यात जे जे करायचं होतं ते मला काहीच करता येणार नाही. पण मग का करतेस तू हे लग्न? कारण असं काहीतरी घडलं होतं ज्याच्यामुळे मी एजंटना शब्द देऊन बसले. ह्या लग्नातनं काही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपण आहे. ह्या लग्नातनं एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे माझी वाट लागू शकते. असं असेल तर मी तुझी मदत करू शकते. मदत? हो. तुला हे लग्न नकोय आणि तुला चांगलंच माहितीये की तू आमच्या घराची जबाबदारी घेऊ शकत नाहीस, हे आम्हालाही माहितीये. त्यामुळे हे लग्न होता कामा नये. आपण हे होऊच द्यायचं नाही. हे शक्य आहे? सहज. ठरवलं तर काहीही शक्य आहे. मला सांगा ना, मी काय करू? तू फक्त गोंधळ न घालता मी सांगेन तेवढंच करायचंस. बोल, तयार आहेस तू? मी तयार आहे. ह्या तर माझं लग्न कॅन्सल करणार आहेत ना, मग माझे आशीर्वाद काय घेत आहेत? यांच्या मनात नक्की काय चालू आहे? नाही, पण मला काही करून हा मेहंदीचा कार्यक्रम कॅन्सल करायला हवा. काही करून इथून बाहेर पडायला हवं. पण ह्या सगळ्या पद्धती रूढी हे पाळत बसले. यांनी खरंच मला त्यांची सासू म्हणून स्वीकारलं तर नसेल ना? पार्टनर, हे सगळं काय चाललंय? हीच संधी आहे. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ही संधी घालवू नकोस. तुम्हाला कळत नाहीये, ही संधी जितकी महत्वाची आहे ना, तितकंच महत्वाचं माझ्यासाठी त्यांना भेटणं होतं. आज ना माझं स्वप्नच पूर्ण झालं, आणि ते पण फक्त तुमच्यामुळे. घ्या, तुम्हीच मला त्यांना भेटवलं आणि आता माझं लक्ष विचलित झालं म्हणून ओरडताय. गप्प बस, गप्प बस. लाईट याच्या तिथून निघून जा, नाही तर एका क्षणात तुझं आयुष्य बदलेल आणि पर्यायाने आमचं सुद्धा. दादा, चला. अरे अभिराम, ते मी लीलाला सगळीकडे पाहिलं, कुठे सापडत नाहीये ती. तू पाहिलंस का कुठे तिला? बस तिच्या घरच्या लोकांना विचारलं का? नाही, पण मी पण सगळीकडे शोधलं रे. तुम्ही इथे आहात? लीला कुठे आहे? नाही, मी मगासपासून शोधते तिला, कुठे दिसलीच नाही मला. हो, लीला कशी दिसणार? कारण ती इथे नाहीच आहे. ती कधीच निघून गेलीये. अशी कशी निघून जाईल? उगाच काही बोलू नका. अहो, आम्ही कशाला उगाच काहीतरी बोलू? आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तिला मागच्या दाराने पळून जाताना. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? अशी पळून कशी जाईल? नाही नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला असं करताना बघितलं असेल. अहो, माझ्या मुलीची मेहंदी आहे, ही कशाला पळून जाईल? एक मुलगी अचानक गायब कशी होऊ शकते, या लग्नापेक्षा तिची सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. तिला शोधणं गरजेचं आहे. तिला घेऊन येतो, मग पुढचं पुढे बघू. पण एजे, तुम्ही तिला शोधणार कसे आहात? ते तुम्ही माझ्यावर सोडा.
तुझ्या मूर्खपणामुळे तू इथे अडकलीयस. मी नाही यायला सांगितलं तुला इथे, आणि मी नसतो आलो ना त्या गुंड्यांनी तुझी अंकल, मी काही किडनॅप नाही झाले. हा, मी स्वतःच्या मर्जीने त्या गाडीत बसले होते. जे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस. हो, तू या घरासाठी आणि माझ्यासाठी योग्य नाहीस. लीलाच्या इच्छेप्रमाणे शेवटी तिची सुटका झालीच. पण देवानं आजीला लीला तुझी सून होणार असा संकेत दिलेला असतानाच एजेचं लग्न श्वेताशी होईल का? पाहूया थोड्याच वेळात. अंकल थांबा. मावशी मला सारखं विचारते की तुम्ही लग्न का मोडलं. आता तिला काय उत्तर देऊ मी? प्रॉब्लेम क्रिएट तूच केलेत आणि त्यांना फेसही तूच करशील. मला माझी चूक कळली आहे आणि आता ही चूक मी सुधारणार आहे, तुला रिजेक्ट करून. ओ अंकल, तुम्ही काय मला रिजेक्ट करताय? या आधी मी तुम्हाला कितीतरी वेळा रिजेक्ट केलंय. मला पण काय हौस नाहीये तुमचं तोंड बघायची. आउट. एजे आणि लीलानी एकमेकांकडे पाठ फिरवली असली तरी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लीला,
लीला उठ, आपण लोकेशनवर पोहोचलोय. चल लवकर. अरे बापरे, हा ग्रुप मला एजंटच्या हळदीला घेऊन आलाय. म्हणजे मला एजंटच्या कार्यक्रमात नाचायचंय. पण मी तुम्हाला आधीच विचारत होते ना, तुम्ही जर मला सांगितलं असतं की आपण या अंकलच्या आणि एजंटच्या हळदी फंक्शनसाठी आलोय तर मी आधीच नाही म्हणाले असते. हो, आय एम व्हेरी सॉरी, पण मी नाही येऊ शकत. हा बाय, मी जाते. अच्छा, डायरेक्ट जाते. ठीक आहे, जायचंय तर जा, पण मी सांगितल्याप्रमाणे ॲग्रीमेंटचे 3 लाख रुपये आणि मी दिलेले 50,000 रुपये ॲडव्हान्स देऊन जा. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची काली बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली होतो तो चालली. त्या मुलीचं विशेष कौतुक करावं असं वाटतं नाही का? अगं ये ना, ये. बक्षीस नकोय का तुला? घाबरू नकोस बाळा, अजिबात घाबरायचं नाही. काढ मास्क. अशी नाही ऐकायची. अगं काय नियती आहे. एजंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती, पण परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं. एजंटच्या नावाची हळद लीलाला लागली. घडवणारा करता करविता तोच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. देवा, तुझ्या मनात नक्की काय चालू असतं तेच कळत नाही. हे लग्न व्हावं अशी माझी आणि अंतराची दोघींची ही इच्छा होती. आमची ही इच्छा पूर्ण होणार आहे याचा संकेत तर नाहीये ना? हा अभिराम, आपण लीलाच्या घरच्यांना तुझ्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देतोय. काय झालं, बोलत का नाहीयेस? अभिराम, मी तुझ्या लग्नाची पत्रिका इतर कोणाला दिली तर तुला चालणार नाही का? असं का विचारते? मी तुला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलंय का? ऑफकोर्स. माझ्या लग्नाला नक्की आहे.
एजेला हरवायचं असेल तर एजे आणि लीलाचं लग्न व्हायलाच हवं. त्यामुळे आता मिशन एजे आणि लीलाचं लग्न. धडपडल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का? जिथे जाईल तिथे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेस तू. आणि मला सांगा, तुमच्या आयुष्यातली बाकी सगळे आहेत ते का एकदम परफेक्ट आहेत का? कोणी कधीच चुकत नाही. त्यांच्यावर ओरडता का? काही झालं की आपलं मला बोलत असत. पण अंकल, खरं सांगू का, तुम्हाला वाटतं तितके काही परफेक्ट नाही आहात तुम्ही. तुमच्यात पण एक मोठी कमतरता आहे. ओळखा पाहू? This is complete nonsense. हेच स्माइल. मी तुम्हाला कधीच असं हसताना नाही बघितलं. नाही म्हणजे तुम्ही परफेक्ट आहात, श्रीमंत आहात, कर्तृत्ववान आहात, शब्द पाळणारे आहात वगैरे सगळं ठीक आहे. पण अंकल, तुम्ही आनंदी आहात का माझ्यासारखे? अंगठी पडली. सरू, वहिनी, आता अंगठी नाही सापडली तर मग लग्न? सरस्वती, नसत्या शंका काढण्यापेक्षा अंगठी शोधा. चल. हो, मी मला तुला थँक्यू म्हणायचं. गो अहेड. थँक्यू. एनिवे, टेक केअर. एजे, आपण तिने भेटून का होईना, पण मला असं वाटतं आपल्यात काहीतरी नातं निर्माण झालं. आणि ह्या नात्यासाठीच मी तुम्हाला आजपासनं एजे म्हणेन. आणि अखेर एजे लीला पहिल्यांदाच एकमेकांशी चांगलं बोलतात. त्यांची कितीही भांडणं झाली तरी त्यांच्यात एक नातं तयार व्हायला सुरुवात झाली होती. दोघेही वेगळे असले तरी त्यांच्यातला प्रामाणिकपणा, स्वतःची तत्व जपण्याची वृत्ती आणि आपल्या कुटुंबासाठी वाटेल ते करायला तयार होणं अगदी एकसारखंच आहे. त्यामुळे ही दोन माणसं एकत्र आली तर जितकी भांडतील तितकाच सोन्यासारखा संसार फुलवतील का? मुळात हे दोघं एकत्र येतील का? तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा नवरी मिळे हिटलरला रोज रात्री 10 वाजता